सगळीकडे गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंड म्हणतात. कोण प्रियसी म्हणते, कोण लाईफलाईन म्हणते. आमच्याकडे गर्लफ्रेंडला हत्यार म्हणतात, कोण नटी म्हणते, कोण इंजान म्हणते. असंच माझी एक चालू व्हायची आधी बंद झालेली एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. सगळ्यांना गर्लफ्रेंड स्लिम फिट गर्लफ्रेंड मिळत्या, आम्हाला तसली नाही. आम्हाला ती नळावर पाणी भरायला गेले असतात काय, केस धरून एकमेकाची वडून भांडणं करत असतात की, तसली गर्लफ्रेंड मिळत्या. जी शाळेत मसाला भात खडून काढून खात असते का नाही, तसली गर्लफ्रेंड मिळत्या. ही आमची ड्रीम गर्ल. सो कोण खोटो बोललो, ही आमची ड्रम गर्ल. एक 4000 वर्ष कॉलेजला गेल्यानंतर एक मुलगी बघून हसली माझ्याकडे बघून. आता मी तिच्या मग 6 महिने लागल्यानंतर मग कळते तिच्या मग अजून एक 4 जण आहेत आणि ती 4 मित्र माझेच आहेत. ओ माय डॉग. आर्चीला पळून जायला परशाची मित्र लई मदत केली. इथं आमचे मित्र आमच्याच लाईन मारतात. मित्र वणव्यामध्ये शेकोटी सारखा. असं बसं करून मी तिला विचारलं, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं आहे का मायावरती. ती म्हणली विचार करून शकतो. मी म्हटलं तू मुलगी कधीपासून विचार करायला लागली. मी म्हटलं एक कडू मुलगी, मी जे विचारतोय ना त्याचं उत्तर गप टॉमेगत हो मन. मग असं करून आमची थोडेफार दिवस लव्ह स्टोरी चालली. या बेकार समाजाच्या नजरेत आम्ही वाईट झालतो. आमच्या या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. घरच्यांच्या विरोधाला जाऊन आम्ही विचार केला की आम्ही मनातल्या मनात लग्न करायचं. ते म्हणजे आणि थोड्या दिवसात आम्ही विचार केला की आम्ही पळून जायचं. मग थोड्या दिवसात ती पळून गेली, मला नाहीच विसरली. नंतर मी एक 10,000 वर्षानंतर पिक्चर बघायला गेलो. पिक्चर होता ती सध्या काय करते, त्यावर मला ती आठवली. ती सध्या काय करत असेल. अरे लोक ज्याला मौत समजतात, आम्ही त्याला शोक समजतात. समजलं का तुले? काजू म्हणतस माले. काजू म्हणतात तुले, कडू म्हणतात मला. आता तू मेले. नवली ब्रिजवर सोडून थांबायला.